नमस्कार मित्रांनो, आज एक नवीन मॉर्निंग आणि आम्ही चाललो आहोत लॉटरब्रननच्या दिशेने, जे धबधब्यांचं गाव असं स्पेसिफिक ओळख घेऊन मिरवतं. तिथे 70पेक्षा जास्त धबधबे आहेत आणि ग्रीनरी तर एवढी छान आहे ना की म्हणजे ते जगात फेमस आहे. आणि खूप सारे पर्यटक जेवढे स्वित्झर्लंडला येतात ते लॉटरब्रनन मिस नाही करत. तिथे एवढे वॉटरफॉल्स आहेत ना की त्याला व्हॅली ऑफ वॉटरफॉल्स म्हणून ओळखलं जातं. तर आज आपण तिथे जाणार आहोत. चला तर मग पाहूया स्वित्झर्लंडमधलं अजून एक मेस्मरायझिंग ठिकाण. आणि आपला प्रवास इंटरलेकन ते विल्डसविल असा बसने आणि मग तिथून विल्डसविल ते लॉटरब्रनन आपल्याला ट्रेन घ्यावी लागेल. ॲक्च्युली इथे ना आपल्यासारखे वेगवेगळ्या नावाचे बस स्टॉप्स नसतात. एकच नाव आणि त्यापुढे काहीतरी जर्मन एक्सटेन्शन असते. त्यामुळे कन्फ्युजन झालो आणि आम्ही चुकून मागच्या स्टॉपला उतरलो आणि आपलं स्टेशन जे आहे ना ते पुढच्या स्टॉपला आहे. तर आता तिथपर्यंत चालत जावं लागेल. पण या रोडवर चालायला पण मजा येते हां. बाजूने गाड्या जात आहेत आणि आम्ही या ट्रॅकवरून मस्त चालतोय. कदाचित ना हा सायकल ट्रॅक असावा. बाजूलाच लांब पसरलेली ग्रासलँड वातावरण फ्रेश करते. ही बाजूची सफरचंदाची झाडं बघा ना किती मस्त वाटत आहेत. आणि इथली हवा एवढी शुद्ध आहे ना की दम लागतच नाही. ती बघा बस आली आहे. बसमधून ना सगळं पब्लिक, मला वाटते आज कॉलेज आहे त्याच्यामुळे सगळे निघालेत किंवा ऑफिसला. तर ट्रेन अशी भरलेली असेल आणि जातात. आता इथे कसं आहे म्हणजे एकच ट्रेन असते आणि ती ट्रेन जी आहे ती अशी डिवाईड केलेली असते A, B, C, D, E या पार्टमध्ये. आता A, B ज्यांना लॉटरब्रननला जायचं आहे आणि ग्रिंडलवाल्ड अशी दोन्ही फेमस गावं आहेत. जे A, B ही गाडी वेगळी होते आणि C, D ही गाडी वेगळी होते. जर तुम्हाला लॉटरब्रननला जायचं आहे तर A किंवा B मध्येच बसा आणि जर तुम्हाला ग्रिंडलवाल्डला जायचं आहे तर C, D, E मध्ये बसायचं असतं. तर मग अशा तऱ्हेने एका जंक्शनला त्या गाड्या सेपरेट होतात. A, B वाले जातात लॉटरब्रननला, C, D वाले येतात ग्रिंडलवाल्डला. तर आपण जाणार आहोत आता A आणि B पार्टच्या मध्ये आपण बसू, कारण आपण या साईडला जातोय. त्या दिवशी आम्हाला पण त्यांनी तसंच गाईड केलेलं. C, D पार्ट गोज टू ग्रिंडलवाल्ड आणि A, B गोज टू दिस थिंग. मुलं बघू शकता. क्राउडेड स्टेशन लगेच झालेलं आहे. चायनीज खूप आहे तिथे. ऑल ओव्हर वर्ल्ड जिथे आपण जातो चायनीज टुरिस्ट खूप असतात. सिंगापूरला पण, दुबईला पण खूप सारे लोक आहेत आणि कामाच्या निमित्ताने पण चायनीज एका देशातनं दुसऱ्या देशात जात असतात. ही बघा आपला एंट्रन्स आहे आणि असं आतमध्ये आपण लॉटरब्रनन. येस, किती सुंदर दिसतंय ना बाहेर. नेक्स्ट स्टेशन लॉटरब्रनन आहे. या रिजनला बर्नीज ओबरलँड असं म्हणतात, जे जर्मन नाव आहे. याचा अर्थ पहाडी भाग. आपल्याकडे कसं हिमालयन रिजन आहे किंवा हिमाचल प्रदेश आपण म्हणतो ना तसं. ही बघा ट्रेन काय सही दिसते ना. तुम्ही आतापर्यंत माझ्यासोबत खूप छान ट्रेन पाहिलेत ना. ही त्यातलीच एक. इथून ना शिलथॉन, वेंगेन, म्युरेन अशा वर्ल्ड फेमस हिल स्टेशन्सवर जाता येतं आणि या ट्रेन आपल्याला तिथपर्यंत सोडतात. अगदी 4 डब्यांच्या असतात. आपण वेळेअभावी शिलथॉन, म्युरेन किंवा वेंगेनला जाणार नाही आहोत. त्या जागी आपण दुसऱ्या स्टेशनला जाऊ आणि तिकडची ठिकाणं बघू.
इंटरलेकनवरनं अपडाऊन करणं खूप हेक्टिक होतं. त्यामुळे जर आपल्याला शिलथॉन, म्युरेन किंवा वेंगिन असे छान छान डेस्टिनेशन व्हिजिट करायचे असतील तर इथे येऊन राहणं खूप सोयीस्कर पडेल. जर तुम्ही इथे येत असाल तर 2 दिवसाचं बुकिंग वेंगिनला करू शकता आणि ते खूप सोयीस्कर पडेल इथे बर्नीज ओव्हरलँडमध्ये फिरण्यासाठी. आता आपण स्टेशनच्या बाहेर आलेलो आहोत आणि तुम्हाला सांगतो इथलं वातावरण एकदम चिल्ड आहे. ट्रेनमध्ये एवढं जराही वाटत नव्हतं की बाहेर एवढं थंड आहे. इथली गर्दी तर बघा, त्यावरून तुम्हाला अंदाज येईल की लॉटरब्रनन किती फेमस आहे वर्ल्डमध्ये. बाहेरचे व्ह्यूज तर बघा कसे अगदी अनरियल वाटतात. ढग एवढे जवळ फक्त फ्लाईटमधून दिसतात. हा आला इथला मेन रस्ता आणि बघा वॉटरफॉल नुसता दिसतच नाहीये तर फील पण व्हायला लागलाय, कारण त्याचं पाणी एवढ्या लांबून हवेतून इथे स्प्रिंकल होतंय, अगदी तोंडावर थंडगार मारल्यासारखं. सगळे काहीतरी समोर बघतायत. ओ ती ट्रेन बघा, मगाशी जी वेंगेनला जाणारी ट्रेन होती ना तीच ट्रेन तिथून जाते. या ट्रेनचा प्रवास खूप सिनिक असतो असं ऐकलंय. वॉटरफॉल स्लो मोशनमध्ये बघणं आणि क्लिक करणं माझ्यासाठी खूपच सुखाची गोष्ट आहे. हे इथे एक सायकल शॉप आहे. इथे सायकल रेंटने मिळत असणार, कारण इथे जरी गाड्या यायला परमिशन असली ना तरी वर म्युरेनला कार्स अलाउड नाही आहेत. मग 2च ऑप्शन उरतं, चालत जाणे किंवा सायकलिंग, कारण म्युरेन हे कार फ्री विलेज आहे. अरे वा, हे कोल्हे बघा अगदी जिवंत वाटतात. प्राणी प्रिझर्व करून ठेवण्याच्या या प्रोसेसला टॅक्सिडर्मी असं म्हणतात. त्यामुळे आपले आवडते प्राणी खूप वर्ष आपण त्यांना ठेवू शकतो. आता आपण इथल्या मोस्ट इंस्टाग्रामेबल प्लेसवर जाणार आहोत. मॅपवर असं दाखवतंय लेफ्ट साईडला एक खाली रोड गेलाय, तिथून आपल्याला खाली जावं लागेल. तुम्ही हे घर बघताय किंवा ही लेफ्टची फेन्सिंग किंवा बाउंड्री वॉल, इथे सगळीकडे लाकडाचा वापर खूप जास्त आहे आणि ह्या राईटच्या घराची कौलं पण सेम आपल्या इथल्यासारखीच. इथे सिमेंटचा वापर जास्त दिसलाच नाहीये. जास्तीत जास्त नॅचरल गोष्टी वापरणं हे इथलं धोरण आहे. त्यामुळे कदाचित इथलं वातावरण पोल्युशन फ्री आहे. आय मीन हवा, पाणी, जमीन सगळं शुद्ध. आता हा समोरचा सीन बघा. ही जी जागा आहे ना तिला मोस्ट इंस्टाग्रामेबल प्लेस म्हणतात. मोस्ट इंस्टाग्रामेबल प्लेस इन लॉटरब्रन. फक्त या जागी फोटोशूट करण्यासाठी हजारो लोक इथे येतात. म्हणजे ही जागा ना इथे आल्यावर स्पीचलेस करते. आपण फक्त हरवून जातो इथल्या निसर्गाच्या जादूगारीत. व्ह्यूअर्स, तुम्हाला माहिती आहे या जागेवर लोक वेट करतात फोटो काढण्यासाठी. आर्टिस्ट तासनतास थांबून इथलं चित्र काढतात. एवढी जादू या जागेत आहे. खरंच मोस्ट क्लिकेबल प्लेस इन लॉटरब्रन. वा, ही ट्रेन बघा कसली सुंदर दिसते. आणि खूप वेळ थांबल्यावर आम्हाला सुद्धा फोटो काढायचा चान्स मिळाला. हा जो दगडांचा बॉल दिसतोय ना तो या जागेचा लँडमार्क आहे. तुम्ही जर कधी इथे आलात तर इथून खाली उतरा, नाहीतर कन्फ्यूज व्हायला होतं. इथून वरून आपल्याला काहीच दिसत नाही किंवा कळतही नाही की इथे जरा खाली गेलं की अप्रतिम व्ह्यूज असतील. अरे वा, मला स्वित्झर्लंडमध्ये पहिल्यांदा फॅन दिसले. तुम्हाला सांगतो इथे हॉटेल्समध्ये कुठेही फॅन्स किंवा AC नाहीत, पण या कॅफेमध्ये दिसले. इथे एवढं गरम होतं का? मला तर वाटत नाही. आत्ता तर एकदम फ्रीजिंग कोल्ड आहे. ही सगळी लोक त्यांचं एक्सकर्शन आटपून परत येत आहेत. आता आपण स्टोबॅक फॉल जवळ पोचतोच आहोत. ते बघा, जरा पुढे गेलो की आपण स्टोबॅक फॉलला पोचलोच. हा आला स्टोबॅक फॉल. स्टोबॅक फॉल. आता आपण तो बघूया फॉल.
पडतोय वरून बघा. लोक तो बघण्यासाठी येतात. तिकडे खाली लोक आहेत, जाऊन आंघोळ पण करत आहेत. इथून त्या फॉल खाली जायला रोड आहे. मी काय तिकडे जात नाही आहे. बघूया. लोक अशी खूप वरपर्यंत जातात त्या धबधब्याच्या बेसला. तुम्ही बघू शकता इकडून. झूम केलंय. कसे लोक तिथपर्यंत चालले. मी काय वरपर्यंत जाणार नाही, कपडे भिजवायचे नाहीत मला. पण खूप छान आहे. आधीच थंडी आहे आणि भिजून अजून कडकडायला होईल. हा इकडे धबधब्यावर तुम्ही गमून बिमून आले तर कॉफी शॉप आहे. छोटीशी कार्ट आहे. खूप छान आहे ना, क्यूट एकदम. आणि ती मुलगी एक कॉफी बनवते. आणि तुम्हाला धबधब्याचं शुद्ध आणि थंडगार पाणी प्यायचं आहे तर ती सुद्धा सोय इथे केलेली आहे. लोक खूप सारे फोटो काढतात तिथे. ते बघा तिथपर्यंत धबधब्याचा जो बेस आहे तिथे हे भिजायला गेले सगळे. बारीक आहे पण थोडा मी प्रयत्न करतो दाखवायचा तुम्हाला. आता हे जे पाणी आहे स्वित्झर्लंडमध्ये ना अशा गोष्टी खूप आहेत की जिकडे झऱ्याचं पाणी आहे ते आपण पिऊ शकतो. खूप छान. बाटली भरून घ्यायचं आणि पाणी इथे शुद्ध असतं आणि पिऊ शकतो. इथून तो वर जायचा रोड आहे. इथून राईटला गेलं ना की अजून एक मोठा फॉल आहे आणि तो पण खूप फेमस आहे. तिथे जाण्यासाठी थोडं चालावं लागतं पण ऑन द वे खूप छान व्ह्यूज आहेत. तर चला आपण तिथे जाऊया. खरंच लॉटरब्रननला व्हॅली ऑफ वॉटरफॉल नाव ना शोभून दिसतं. बघाल त्या कड्यावरनं पाणी खाली पडत असतं. त्या पाण्याचा एक वेगळा मार्ग म्हणून त्याचा खाली एक मोठा ओढा किंवा ओहळ बनतो. आपण ट्रेनमधनं येताना बघितलं ना तर तो ह्या सगळ्या वॉटरफॉल्सचा ओढा होता किंवा ओहळ होता किंवा त्याची नदी झाली होती. कारण ते पाणी एवढ्या स्पीडने जात होतं कारण ते एवढ्या उंचावरनं पडत होतं. पण एक आहे ते पाणी इथे रस्ता ओला किंवा निसरडा करत नाही. हे किती मस्त ना. हा रस्ता एवढ्या पूर्ण वॉटरफॉलच्या व्हॅलीमध्ये सुद्धा सुका आहे. या दोन डोंगरांच्या मध्ये कसे ढग उतरलेत. इथे 72 वॉटरफॉल्स आहेत असं सांगितलं जातं. लोक इथे थांबून या वॉटरफॉलचे फोटो काढतात. मलाही पुढे जाण्यात जास्त इंटरेस्ट नाही आहे. व्हिज्युअल साधारणपणे सेमच असावेत. त्यापेक्षा इथेच थोडा टाईम स्पेंड करूया. चला आपलं फेवरेट काम करूया. कोणतं तुम्हाला कळलंच असेल. क्लिक क्लिक क्लिक. हे बघा त्याचे रिझल्ट्स कसे आहेत. छान ना. सगळे हे असं कॅम्पिंग केलेलं आहे. गाड्या घेऊन इकडे येतात आणि हे टेंट्समध्ये राहतात. वॉटरफॉलमध्ये भिजतात, एन्जॉय करतात. अरे हो, माझा पहिला व्हिडिओ बघून मित्रांनी माझ्या झाडांच्या डिस्क्रिप्शनवरून मला त्रास दिलाय की काय स्वित्झर्लंडला जाऊन केळीची झाडं दाखवतोस. पण आता बघा रे, तुम्ही न पाहिलेलं झाड दाखवतंय विथ ग्रीन ॲपल्स. आता बोला. व्ह्युअर्स, हे माझ्या ना मित्रांसाठी पर्सनल होतं. तुम्ही इग्नोर करा कारण मला रोस्ट करणं हे त्यांचं फेवरेट काम आहे. असो, ॲपलचं झाड खूपच खरंच छान आहे आणि ॲपल्स तर एवढे छान दिसत आहेत ना की ते तोडायचं मन करत आहे. पण नको, खूप महाग पडतील पकडला गेलो तर. ऑलरेडी आपण
वॉटरफॉल्सपेक्षा ना इथे जी लश ग्रीन जे लँडस्केप्स आहेत ते अतिशय सॉलिड आहेत. कारण याच्या पुढे ना आपण वेडा होतो की एवढी मोठी स्पेस आणि एवढं सगळं ग्रीन. अरे अतिशय छान. मी तर पूर्णपणे वेडा झालो आहे आणि काय विचारू वाटतं इकडून जाऊच नाही. आणि शब्द नाहीत. एवढं सुंदर. आणि इथे आपल्याला आल्यानंतर निसर्गाच्या भव्यतेची जाणीव होते की आपण याच्यासमोर किती लहान आहोत. बस जसे बाकीचे जीव असतात तसेच आपण आहोत. आणि नेचर इज नेचर. आपण त्याला प्रिझर्व केलं पाहिजे. आणि यांनी जेव्हा ह्या गोष्टी प्रिझर्व केल्या म्हणून इथे खूप सारं पब्लिक येतं आहे आणि खूप सारे पर्यटक येत आहेत. आणि खरंच आपल्या इकडे पण या गोष्टींची गरज आहे. आता खूप सारे लोक म्हणतील अरे आपल्याकडे कमी नाही आहे का, आपल्याकडे कमी नाही. आपल्याकडे आहे पण आपल्याकडे ना सोयी नाही आहे. आता यांनी पण सेम केलं आहे. आपल्या पण कास पठारावर आता ती फुलं यायची नाहीशी झालीत का. यांनी बघा फेन्सिंग केलं आहे. आपली लोक फेन्सिंगच्या खालून जाणार आणि ती पायाने चिरडून वाट लावणार. शिस्त म्हणजे शिस्त. या गोष्टी केल्या तर आपल्या देशात पण काही सुंदरतेची कमी नाही. जे काश्मीरला आहे, काश्मीरला चांगलं का राहिलं कारण तिथपर्यंत पोचत नाही. तर या सगळ्या गोष्टी आपण जर अंतर्भाव केला सगळ्या गोष्टींमध्ये तर खरंच चांगलं होऊन जाईल. आणि इथे तुम्ही बघू शकता माझा कॅमेरा पाठीमागे फिरेल आता. लोक असे सेंटरला उभे राहून फोटो वगैरे काढतात. आणि जो वरपर्यंत जे पर्वत गेलेला आहे तो पर्वत किती सुंदर दिसतोय बघा. ढगांना पूर्ण त्याने अडवून टाकलं. शब्द अपुरे आहेत. आणि कॅमेऱ्यात काय बघणार. मला तर इथून निघावंसं वाटत नाही. खरंच निव्वळ अप्रतिम. मित्रांनो, मी किती निघावंसं वाटत नाही म्हणालो ना तरी मला इथून निघावंच लागलं. कारण आपल्याला अजून 1-2 ठिकाणी जायचं आहे. आपल्याला त्यासाठी ही ट्रेन आपल्याला बरी पडणार आहे. हा व्हिडिओ आपण इथेच थांबूया. पुन्हा भेटूया एका नवीन ठिकाणापासून. तोपर्यंत तुम्ही व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक्स फॉर वॉचिंग अँड थँक्स फॉर युअर टाईम. पुन्हा भेटू एका नवीन ठिकाणावरनं.